नागरिकांनो अलर्ट, 200 रुपयांचा नवा स्कॅम करतोय बँक खातं रिकामं. कशी काळजी घ्याल? आजकाल व्यवहार करण्यासाठी सर्वच जण UPIचा वापर करतात. त्यामुळे बँकेचे पैशांचे व्यवहार करणे देखील फारच सोपे झाले आहे. मात्र यासोबतच ऑनलाईन फसवणुकीचे देखील अनेक प्रकार घडत आहेत. दरम्यान आता अशाच प्रकारे 20,000 रुपयांचा एक नवा फ्रॉड समोर आला आहे. आजकाल UPIच्या मदतीने 20,000 रुपयांचा फ्रॉड केला जात आहे. हा फ्रॉड करण्यासाठी तुम्हाला अगोदर एका अनोळखी मोबाईल क्रमांकाच्या मदतीने 200 रुपये पाठवले जातात. त्यानंतर तुम्हाला एक कॉल येतो. या कॉलमध्ये समोरची व्यक्ती माझ्याकडून तुमच्या खात्यावर चुकून 20,000 रुपये ट्रान्सफर झाले आहेत असे सांगतो. समोरच्या व्यक्तीने पाठवलेल्या 200 रुपयांना तुम्ही चुकून 20,000 वाचले तर तुम्ही लगेच त्या व्यक्तीला 20,000 रुपये परत करता. म्हणजेच तुमच्या खात्यावर 200 रुपये आलेले असतात, पण तुम्ही गोंधळात पडून समोरच्या व्यक्तीला 20,000 रुपये पाठवता. या व्यवहारात समोरच्या व्यक्तीचे 200 रुपये ट्रान्सफर करण्याच्या प्रयत्न तुमचे 19,800 रुपयांचे नुकसान होते. अशा प्रकारची फसवणूक करण्यासाठी स्कॅमर्स शक्यतो दिवसा कॉल करतात, कारण दिवसा लोक कामात असतात. कामाच्या गडबडीत लोक 200 रुपयांना 20,000 रुपये वाचण्याची शक्यता आहे. त्यामुळे समोरचे स्कॅमर्स हे दिवसाच कॉल करतात. अशा प्रकारचा कॉल आल्यास प्रथमतः घाबरून जाऊ नये. तुमच्या बँक खात्यात नेमके किती रुपये आले आहेत ते तपासावे. त्यानंतर जेवढे पैसे तुम्हाला आलेले आहेत तेवढेच पैसे परत करावेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा.